बघा मित्रांनो, आपल्याला अनेक प्रकारचे दाखले काढण्यासाठी जसे तुमचे इन्कम सर्टिफिकेट असेल, म्हणजे जो उत्पन्नाचा दाखला असेल, डोमेसाइल सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, जातीचा दाखला असेल किंवा अजून तुम्हाला दुसरे कुठले सर्टिफिकेट काढायचे असतील किंवा दुसरे कुठले डॉक्युमेंट काढायचे असतील, तर आपले सरकार पोर्टलवरून आपण या ठिकाणी ते दाखले काढतो. तर या ठिकाणी तुम्हाला दाखले काढण्यासाठी तुम्हाला तुमचं लॉगिन आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी तयार करावं लागतं. तर लॉगिन आयडी, पासवर्ड करण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती यायचे. या पोर्टलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवरती क्लिक करून या पोर्टलवरती या ठिकाणी रिडायरेक्ट होऊ शकता, या ठिकाणी येऊ शकता. आता या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी आल्याच्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून आपला जो या ठिकाणी जो कॅप्चा दिलाय, या ठिकाणी टाकल्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि लॉगिन बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन कराल तसं तुम्हाला तुमच्या ज्या सेवा आहेत, त्या सेवा तुम्हाला पुढे या ठिकाणी निवडून तुमचे दाखले या ठिकाणी काढता येतील. परंतु तत्पूर्वी जर आपण या ठिकाणी जर नवीन असाल, तर आपल्याला या ठिकाणी रजिस्टर करावं लागतं. आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी बघा, न्यू युजर रजिस्टर हिअर यावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी तुम्ही आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन या ठिकाणी दिसतात. एक नंबरचं जे ऑप्शन आहे, तुम्हाला मोबाईल नंबर टाकून तुमचा ओ-टी-पी टाकून तुम्ही आयडी पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करू शकता. 2 नंबर तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत. तुमचा फोटो, त्याच्यानंतर आयडेंटिटी प्रूफ वगैरे सगळं अपलोड करून तुम्हाला या ठिकाणी तुमचा आयडी पासवर्ड या ठिकाणी बनवता येणार आहे. परंतु 1 नंबरचं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी सोपं असल्यामुळे आपण या ठिकाणी 1 नंबरच्या ऑप्शनने जाऊया. बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपला जो डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजेच आपला जो जिल्हा असेल, तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला बघा, या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर विचारलाय. आपला जो मोबाईल नंबर असेल 10 अंकी, तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड ओ-टी-पी बटनावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय. बघा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, सेंड ओ-टी-पी बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा सेंड ओ-टी-पी बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा पॉपअप या ठिकाणी दाखवेल. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी सेंड केलाय. तो ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफाय करायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी ओके करा. या ठिकाणी बघा, वन टाईम पासवर्ड म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरवरती जो ओ-टी-पी आलाय तो या ठिकाणी टाका. बघा या ठिकाणी ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एक युजर आयडी या ठिकाणी तयार करायचा आहे. तर या ठिकाणी आपला युजर आयडी जो असेल तो या ठिकाणी तुम्ही तयार करून घ्या. तुमच्या मनाने कुठलाही युजर आयडी तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. बघा या ठिकाणी तुम्ही तुमचा युजर आयडी टाकल्याच्या नंतर या ठिकाणी चेक युजर नेम अवेलेबिलिटी यावरती क्लिक करायचंय. या ठिकाणी बघा, यू कॅन यूज धिस युजर नेम असं जर तुम्हाला आलं, तर तुम्ही या ठिकाणी तुमचा युजर नेम वापरू शकता. जर याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला ऑप्शन आलं, तर तुम्हाला त्यामध्ये बदल करायचा आहे. बदल करून तुम्हाला दुसरा युजर आयडी तयार करायचा आहे. असं आलं तर तुम्ही तो टाकलेला युजर आयडी या ठिकाणी वापरू शकता. तर या ठिकाणी ओके करायचंय. आता मी या ठिकाणी हा युजर आयडी या ठिकाणी वापरू शकतो. त्यानंतर खाली आल्याच्या नंतर बघा, तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय एक पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे. पासवर्ड या ठिकाणी पासवर्ड तयार केल्याच्या नंतर तोच पासवर्ड या ठिकाणी पुढे कन्फर्म पासवर्डवरती टाकायचा आहे. यामध्ये सुद्धा तोच पासवर्ड सेम टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव जे असेल, ते पूर्ण नाव इंग्लिशमध्ये या ठिकाणी टाकायचं आहे. मराठीमध्ये या ठिकाणी ऑटोमॅटिक नाव येऊन जाईल. जर या ठिकाणी मराठीमध्ये नाव बरोबर आलं नाही, तर तुम्हाला कंट्रोल अल्टर के, कॉम्प्युटरचे जे कीबोर्ड आहे, ते कीबोर्डवरती कंट्रोल अल्टर आणि के संगच या ठिकाणी प्रेस करायचे आहेत. बघा कंट्रोल अल्टर के प्रेस केल्याच्या नंतर असं तुम्हाला कीबोर्ड ओपन होईल. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव जे आहे, ते नाव या ठिकाणी दुरुस्त करून या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर जन्मतारीख जी असेल, ती जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची. एज ऑटोमॅटिक तुमचं येऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी आय एक्सेप्ट बटनावरती या ठिकाणी तुम्हाला टिक करायचे, क्लिक करायचे आणि या ठिकाणी रजिस्टर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे. यावरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला असा पॉपअप या ठिकाणी दाखवेल. तुमचं युजर नेम आणि जे पासवर्ड आहे या ठिकाणी तयार झालेलं आहे. तुमचं आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता तुम्ही ह्या तुमच्या आयडी आणि पासवर्डनी तुमचं डायरेक्ट या ठिकाणी लॉग इन करू शकता. आता या ठिकाणी तुमचा आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी जो आहे, तो याचा स्क्रीनशॉट तुम्हाला या ठिकाणी घेऊन ठेवायचा आहे, सेव्ह करून ठेवायचा आहे. हा तुम्हाला कायम या ठिकाणी लागणार आहे. जेव्हा-जेव्हा तुम्ही आपले सरकार पोर्टलवरती दाखले काढायला येणार, तेव्हा तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी लागणार आहे. बघा या ठिकाणी तुम्ही ओके बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्ही होम पेजवरती या ठिकाणी एंटर व्हाल. आता या ठिकाणी मी माझं जे लॉगिन आयडी तयार केलं होतं, ते लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी मी लॉगिन करून घेतो.
बघा या ठिकाणी माझा आयडी टाकल्यानंतर मी या ठिकाणी माझा पासवर्ड टाकलेला आहे. त्यानंतर खाली कॅप्चा जो दिलाय तो कॅप्चा या ठिकाणी टाकून मी खाली माझा जो डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट केलाय. त्यानंतर बघा या ठिकाणी लॉग इन बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही लॉग इन बटनावरती क्लिक कराल, तसं तुम्हाला या ठिकाणी फ्रंट पेजवरती या ठिकाणी रिडायरेक्ट करेल. या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी डाव्या साईडला बघू शकता. भरपूर साऱ्या तुम्हाला या ठिकाणी सेवा दिलेल्या आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही सेवेचा जर दाखला काढायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी काढू शकता. तुम्हाला जर उत्पन्नाचा दाखला वगैरे जर काढायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुमचं जे दाखले आहेत, ते या ठिकाणी तुम्ही काढू शकता. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये या ठिकाणी तुम्हाला भरपूर या ठिकाणी दिलेले आहेत. इन्कम सर्टिफिकेट असेल, तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, जातीचा दाखला असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल, तुम्ही या ठिकाणी तुमचे दाखले या ठिकाणी काढू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या सरकार पोर्टलवरती आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचे दाखले काढता येणार आहेत. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.